पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका प्रसंगावर तयार करण्यात आलेलं एका संगीतकारानं संगीतबद्ध केलेलं एक गाणं ऐकलं. हे गाणं त्यांना इतकं आवडलं की त्यांनी संगीतकाराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक गाण्याचा कार्यक्रम करायला सांगितला. कवी मधुकर जोशी यांनी शिवचरित्रावर आधारित 69 गाणी लिहिली आणि गीत शिवायन कार्यक्रमाचा जन्म झाला. ज्या संगीतकाराने हे सगळं शिवधनुष्य लीलया पेललं होतं ते ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक होते दशरथ पुजारी. 30 ऑगस्ट 1930 रोजी बडोदा येथे दशरथ पुजारी यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत गिरगाव येथे झालं. वडील वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे ते परत बार्शी येथे वास्तव्यास गेले. घरात संगीताचीही कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्यांचं मन मात्र संगीतातच रमलं. तिकडे गेल्यावर गोपाळराव भातंब्रेकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचं आणि हार्मोनियमचं शिक्षण दशरथजींनी घेतलं. मुंबईमध्ये परत आल्यावर दशरथजींनी शास्त्रीय गायनाचे आणि हार्मोनियमचे कार्यक्रम केले. बऱ्याच गायकांना हार्मोनियमची साथसंगत सुद्धा दिली. HMV मध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यांनी त्यांना भावगीतं आणि भक्तिगीतं तयार करण्याचा सल्ला दिला. त्यांनी प्रामुख्याने ऑल इंडिया रेडिओ आणि HMV साठी गाणी तयार केली. दशरथजींनी खरं तर आपल्या कारकिर्दीत बऱ्याच गाण्यांसाठी संगीत दिग्दर्शकाचं काम केलं, पण त्यांच्या नावावर साधारण 90 गाणी आहेत. यामधील केशवा माधवा देव माझा विठू सावळा, सावळ्या विठ्ठला, हरिभजना वीण काळ घालवू नको रे, अजून त्या झुडपाच्या मागे, असावे घरते आपुले छान, प्रीत ही डोळ्यात माझ्या, जनी नामायाची रंगली, चल उठ रे मुकुंदा, नच साहवतो हा भार, पैंजण रुमझुमले, त्या सावळ्या तनूचे, हे तुझे अशावेळी लाजणे, या लाडक्या मुलांनो, अशी काही गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. दशरथजींच्या मृदुलकरांनी छेडित तारा या अशाच एका अप्रतिम गाण्याच्या वेळी स्टुडिओमध्ये ज्येष्ठ संगीतकार OP नय्यर आणि गायिका आशा भोसले उपस्थित होत्या. गाणं ऐकल्यावर नय्यर साहेबांना ते प्रचंड आवडलं आणि त्यांनी कौतुक केलं. मग आशाबाईंनी दशरथजींची आणि गायिका सुमन कल्याणपूर यांची नय्यर साहेबांशी ओळख करून दिली. दशरथजींनी आपल्या संगीत दिग्दर्शनाच्या कारकिर्दीत सुमन कल्याणपूर आणि माणिक वर्मा या दोन्ही ज्येष्ठ गायिकांबरोबर बरीच गाणी रेकॉर्ड केली. त्याशिवाय वाणी जयराम, अरुण दाते, उषा मंगेशकर, गजानन वाटवे अशा दिग्गज कलाकारांबरोबर सुद्धा काम केलं. श्री म.पा. भावे यांनी कृष्णचरित्रावर काही गाणी लिहिली होती. त्यांना चाली लावून सादर केलेल्या गीत कृष्णायन हा कार्यक्रम सुद्धा गीत शिवायनसारखाच लोकप्रिय ठरला. या दोन्ही कार्यक्रमांचे अनेक प्रयोग दशरथजींनी केले. माणिकबाईंनी जनी नामायाची हे गाणं गाऊन झाल्यावर दशरथजींनी रेकॉर्डिस्टला काही छोट्या मोठ्या चुक्या झाल्या आहेत का हे बघण्यासाठी पुन्हा एकदा वाजवायला सांगितलं. ते ऐकल्यावर दशरथजी माणिकबाईंना म्हणाले, माणिकबाई, तुम्ही जनी शब्दातला ज हा जग शब्दातला म्हटला आहे. तो खरं म्हणजे जहाजातला ज पाहिजे. माणिकबाईंच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आली आणि त्या म्हणाल्या, परत एकदा रेकॉर्ड करू. एखाद्या गाण्यासाठी इतक्या बारकाईने काम करणाऱ्या ठराविक संगीत दिग्दर्शकांपैकी एक दशरथजी होते. संगीत दिग्दर्शक म्हणून काम करत असताना दशरथजींनी मंगेश पाडगावकर, रमेश आणावकर, शांताराम नांदगावकर, योगेश्वर अभ्यंकर, मधुकर जोशी अशा अनेक गीतकारांच्या गाण्यांना चाली बांधल्या. चित्रपट संगीताचं आणि दशरथ पुजारी यांचं फारसं काही जमलं नाही. बोलकी बाहुली या एकाच चित्रपटातील काही गाणी त्यांनी केली. स्वतः गायक असल्यामुळे त्यांनी सुद्धा बरीच गाणी गायली आहेत. पावन खिंडीत पावन झालो, मस्त ही हवा नभी, वनी एकटी दमयंती, सदैव सैनिका पुढेच जायचे, लखलख चांदण कोजागिरीचं, मी एकला वेड्यापरी अशी त्यांनी गायलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. दशरथजींनी
अजून त्या झुडपांच्या मागे नावाचं आत्मचरित्रपर पुस्तकही लिहिलं, ज्यामध्ये त्यांच्या संगीत कारकिर्दीतील अनेक गोष्टी त्यांनी नमूद केल्या आहेत. खरं बघायला गेलं तर दशरथजींना त्यांनी केलेल्या कामाबद्दल हवी तशी प्रसिद्धी किंवा नावलौकिक मिळाला नाही. मराठी भाषेतील भावगीत आणि भक्तिगीत या दोन्ही गीत प्रकारांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात, हेच खरं. 13 एप्रिल 2008 रोजी दशरथ पुजारी यांनी या जगाचा निरोप घेतला. पण आज इतक्या वर्षांनंतरही श्रोत्यांच्या मनावर त्यांच्या गाण्यांची जादू तशीच आहे. त्यांचं कुठलं गाणं तुम्हाला भावतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या भागात. आत्ता निरोप घेतेय. नमस्कार.